हॅलो फ्रेंड्स, आज आपण एका विशेष भागात भेटतोय. व्यवसाय करत असताना बरेच प्रश्न पडतात. काही वेळेला व्यवसाय करत असताना पडतात, काही वेळेला व्यवसाय सुरू करण्याच्या आधीच काही प्रश्न असतात. प्रश्न आणि व्यवसाय यांचं नातं अटूट आहे. प्रश्न पडतात, त्यांची उत्तरं शोधावी लागतात. असेच काही प्रश्न आमच्यापर्यंत आले आमच्या आत्तापर्यंतच्या एपिसोडमध्ये. हे प्रश्न फार सुंदर आहेत आणि यांची उत्तरं देणं फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपल्यासाठी एक स्पेशल एपिसोड घेऊन आलो आहोत, स्पेशल गेस्ट बरोबर. आज आपल्याबरोबर आहेत CA प्रदीप नामजोशी सर. CA प्रदीप नामजोशी यांना आपण याआधी भेटलो आहोतच. प्रदीप सर, बिझनेसची बाराखडी पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू अर्पिता, मला पुन्हा या एपिसोडमध्ये बोलवल्याबद्दल. प्रदीप सरांबद्दल थोडीशी माहिती अशी देते की गेली 31 वर्ष ते या फील्डमध्ये आहेत. त्यापैकी 25 वर्ष फायनान्स हेड आणि CFO म्हणून बऱ्याच कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. आपल्या करिअरमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग, इंडस्ट्री, केमिकल प्लांट्स, ऑटोमोबाईल, ॲग्रिकल्चर, मीडिया, एज्युकेशन, IT अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कन्सल्टन्सी केली आहे. प्रदीप सर, आता आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. नक्कीच सर, आमच्या श्रोत्यांना बिझनेस करताना काही प्रश्न पडले आणि ते प्रश्न आता तुम्हाला मी विचारते. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कंट्रोल. बिझनेसमध्ये कंट्रोल महत्त्वाचा आहे का? आणि कंट्रोल आणि फ्रीडम या दोन गोष्टींमध्ये बॅलन्स कसा करावा किंवा तो कसा सांभाळावा? हा एक महत्त्वाचा प्रश्न तू सुरुवातीलाच घेतलेला आहेस. बिझनेसमध्ये कंट्रोल. आता बिझनेसचा अर्थ आपण इथे बिझनेस असा फक्त धंदा किंवा व्यवसाय न करता बिझनेस आणि प्रोफेशन या अर्थाने घेऊया. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर्स, इंजिनियर्स ही प्रोफेशन्स आहेत. आपण त्याचा उल्लेख आता बिझनेस असाच करणार आहोत. कुठल्याही बिझनेसमध्ये, प्रोफेशनमध्ये कंट्रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे. बिझनेसमधला कंट्रोल हा त्या ओनरचा किंवा प्रोफेशनलचा हा सगळ्या ॲक्टिव्हिटीजवरती असणं खूप महत्त्वाचं आहे. बिझनेसमधला हा कंट्रोल हा झालेल्या ॲक्टिव्हिटीजवरती, चालू असणाऱ्या ॲक्टिव्हिटीजवरती आणि काही अंशी पुढे येणाऱ्या ॲक्टिव्हिटीजवरती, जे तू आधीच्या एपिसोडमध्येही बजेटच्या स्वरूपामध्ये एक्सप्लेन केलेलं होतंस, या सगळ्यावरती बिझनेसमनचा किंवा त्या प्रोफेशनलचा कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं आहे. कंट्रोल हा कशावरती असतो? तर बिझनेसमधल्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, म्हणजे इनव्हॉइसिंग असू दे, मटेरियल हँडलिंग असू दे, ॲडवायझिंग असू दे, कुठलाही सेल्स करणं असू दे, परचेस करणं असू दे, अकाउंटिंग असू दे, टॅक्सेशन असू दे किंवा रिटर्न फायलिंग असू दे, या सगळ्यावरती त्या ओनरचा कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. ज्या बिझनेसवरती किंवा प्रोफेशनवरती त्याच्या ओनरचा कंट्रोल नसेल तर तो बिझनेस कुठे जातोय, कुठे एंडअप होतोय हे कोणालाच कळणार नाही. पुढचा प्रश्नाचा पार्ट तू विचारला होतास की फ्रीडम. त्याच्या आधी मी एक सांगू शकतो की कंट्रोल किती असावा आणि कंट्रोल असणं चांगलं आहे का? जो छोटा बिझनेस आहे त्यात हा कंट्रोल एका माणसाचा असू शकतो. म्हणजे मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, माझी सोल प्रोप्रायटरी पार्टनरशिप आहे, तर सगळ्या माझ्या ॲक्टिव्हिटीजवर माझा कंट्रोल असतो. पण ज्यावेळेला माझा बिझनेस वाढत जातो, मला 4 पार्टनर्स आहेत, हाताखाली 25 एम्प्लॉई आहेत, तर प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर माझा कंट्रोल नसतो. अशा वेळेला तो कंट्रोल सोडावा लागतो. तो ज्याला मी सोडतो त्यावेळेला मी त्याला फ्रीडममध्ये कन्व्हर्ट करतो. म्हणजे माझे पार्टनर्स किंवा माझे एम्प्लॉईज या काही ॲक्टिव्हिटीज हँडल करतात. सो दॅट कंट्रोल बिकम्स फ्रीडम फॉर दोज एम्प्लॉईज. मी त्यांना काही गाईडलाईन्स देतो आणि त्यांना सांगतो या कंट्रोल्समध्ये तुम्ही काम करायचं आहे. माझ्या दृष्टीने हा कंट्रोल प्रत्येक ॲक्टिव्हिटीचा न राहता हा काही रिपोर्टिंगच्या द्वारे ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीजवरती होतो. सो मी कंट्रोल कमी करतोय का? तर नाही, फक्त हा कंट्रोलचा पॅटर्न बदलला जातो. याचा दुसरा पार्ट होता फ्रीडम म्हणजे काय? फ्रीडम म्हणजे एखाद्या माणसाला त्याचं काम करण्यासाठी दिलेली मुक्त हस्त. बिझनेसमध्ये फ्रीडम म्हणजे मनमानी नाही. फ्रीडमचा अर्थ दिलेल्या गाईडलाईन्सच्या किंवा चौकटीमध्ये त्यांनी करायच्या कामाची मुक्तता. सो ओव्हरऑल बिझनेसचा कंट्रोल हा ठरलेला असतो. त्याच्यामध्ये जे छोटे छोटे सेक्शन्स किंवा पार्ट असतात त्याला फ्रीडम दिला जातो. म्हणजे आता सपोज एक इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये सेल्स करणारी टीम आहे 5 जणांची. मालक सांगू शकतो की या प्राइस रेंजमध्ये तुम्हाला विकणं अलाउड आहे. सो दिस इज अ लिमिट्स ही हॅज सेट.
त्या ह्याच्यामध्ये कुठला कस्टमर आणायचा, त्याला किती क्रेडिट द्यायचं, त्या रेंजमध्ये किती सेल करायचा, किती व्हॉल्यूम त्यांनी करायचा, किती प्राइस ठरवायची, हा त्याला दिलेला फ्रीडम आहे. सो फ्रीडम म्हणजे मुक्त हस्त नव्हे, हे एक विदिन कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट त्यांनी घ्यायची, निर्णयाची त्याला मुक्तता दिलेली आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांबरोबर राहिल्या तरच बिझनेस व्यवस्थित चालू शकतो. नक्कीच सर, म्हणजे आता आपण फ्रीडम आणि कंट्रोल यांचा बॅलन्स करावा असं म्हणतोय. पण मग व्यवसाय करताना ना काही वेळेला असं होतं की परफेक्शन फार महत्वाचं आहे. म्हणजे एक एम्प्लॉयर असे मी बघितलेत किंवा बिझनेसमॅन की एक्सेल शीटमध्ये पर्टिक्युलरच फॉन्ट वापरायचा, हेच कलर रेंज पाहिजे, असंच त्यांना लागतं. मग कुठेतरी फ्रीडम, परफेक्शन आणि कंट्रोल या सगळ्याचा संबंध आहे. तर मग हे परफेक्शनचं डेफिनेशन काय असावं आणि अशा लोकांनी ते मॉडिफाय केलं पाहिजे का? हा एक पुन्हा वेगळा अँगल आहे. बिझनेस कंट्रोल आणि परफेक्शन हे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत. परफेक्शन कुठे असावं तर बिझनेसमधल्या काही ॲक्टिव्हिटीज या परफेक्शनकडे कायमच असाव्यात. उदाहरणार्थ अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये एखादा ट्रायल बॅलन्स हा किती टॅली असावा. आता काही करोडमधला ट्रायल बॅलन्स असेल आणि त्यात 1 पैशाचा डिफरन्स असेल तरी सुद्धा तो मान्य होत नाही. तिथे 0 डिफरन्स शुड बी 0. सो तिथे परफेक्शन हवी. पण एम्प्लॉई हे सकाळी किती वाजता येतात, ते काय कपडे घालून येतात, त्यांच्यामधलं कम्युनिकेशन कसं आहे, या सगळ्या गोष्टींवरती उगाच दादागिरी करणं हा कंट्रोलचा अनिवार्य उपयोग, चुकीचा उपयोग होतो. तो असू नये. काही फ्रीडम, काही कंट्रोल्स हे अशा तऱ्हेने मॅनेज करावेत की लोकांना काम करण्यात आनंद मिळावा. परफेक्शन कुठे असावं तर प्रॉडक्टची क्वालिटी, सर्व्हिसचं टायमिंग, तुमचं कॉस्टिंग, अकाउंटिंग रेकॉर्ड्स, टॅक्सेशन पेड ऑन टाईम, गव्हर्नमेंट कंप्लायन्सेस, या गोष्टींमध्ये परफेक्शन असणं, त्याचं रिपोर्टिंग असणं, त्याचा कंट्रोल असणं हे खूप गरजेचं आहे. पण हे करतानाच काही गोष्टींमध्ये मात्र, जसं तुमच्या क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन, आता एखादा हॉस्पिटल आहे तर हॉस्पिटलमधले स्वच्छतेचे नियम हे परफेक्शनकडे जातात. पण तिथले काही जर का लोकांचे आनंदाचे क्षण असतील, त्यांना मिळणारा विसावा असेल, त्यांच्याकरता केलेले काही इतर एफर्ट्स असतील, या गोष्टींमध्ये तुम्हाला परफेक्शन किंवा हे कमी करून मानवतेचा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं असतं. हा प्रत्येक बिझनेसशी सुद्धा संबंधित होऊ शकतो. आता एखादा बिझनेस आहे जो एखादी DRDO सारखी ऑर्गनायझेशन आहे जिथे तुमचे रूल्स आणि रेग्युलेशन्स याला खूप महत्त्व आहे. पण एखादी IT कंपनी आहे तिथे तुम्हाला काही गोष्टी या लिबरल ठेवता येतात, काही गोष्टी या लूज ठेवता येतात. याच्यामधला बॅलन्स हा प्रत्येक बिझनेसमनने ठेवायचा असतो. एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन, तुमची कस्टमर आणि सप्लायरची सॅटिस्फॅक्शन ही खूप महत्त्वाची असते. काही बिझनेसमध्ये त्याला काही महत्त्व नसतं. रूल इज अ रूल. नक्कीच सर, म्हणजे परफेक्शन, कंट्रोल, फ्रीडम या सगळ्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे. पण मग हे सगळं करत असताना जो एखादा नवीन व्यवसाय सुरू करावा अशी ज्याची इच्छा आहे, त्याला काही रंगीत तालीम करता येते का? म्हणजे ट्रायल बेसिसवर बिझनेस रन करून बघता येतो का? या प्रश्नाचं उत्तर मी पुन्हा 2 भागामध्ये डिवाइड करू इच्छितो. रंगीत तालीम म्हणजे काय तर मेन शो करायच्या आधी तुम्ही एक पूर्णपणे तयारी करून केलेली प्रॅक्टिस, तुमची वैधता, तुमच्या सगळ्या गोष्टी बरोबर चालतायत की नाही, 2 पद्धतीने हे केलं जातं. आता मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे. आमच्या प्रोफेशनमध्ये काही परीक्षा पास झाल्यावरती 2 वर्षाची आर्टिकलशिप केली असते. हीच रंगीत तालीम आहे. त्या आर्टिकलशिपमध्ये आपण काय करतो तर एका सिनियर चार्टर्ड अकाउंटंट फर्ममध्ये किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये 2 वर्ष त्या विद्यार्थ्याला ट्रेन केलं जातं. ही इंटर्नशिप आपण डॉक्टरांच्या व्यवसायात पण बघतो. डॉक्टरी परीक्षा पास झाल्यानंतर काही हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या डॉक्टरच्या हाताखाली तो नवा स्टुडंट काम करतो. इंजिनियर्सही त्यांची इंटर्नशिप करतात. ही सगळी रंगीत तालीम आहे. या रंगीत तालिमीमध्ये फक्त त्यांनी दिवस भरणं अपेक्षित नाहीये, तर त्या बिझनेसचे बारकावे, घ्यायची काळजी, कुठली डॉक्युमेंट्स मेंटेन करायची, कुठले रूल्स पाळायचे, कुठले हे अवॉइड करायचे, या गोष्टी शिकणं अपेक्षित आहे. यालाच आपण रंगीत तालीम म्हणतो. ही जवळजवळ सगळ्या बिझनेसमध्ये होते. माझ्या क्लायंट्सपैकी मी एक उत्तम उदाहरण सांगतो. एक कंपनी मुंबईमध्ये होती ज्याचं आम्ही ऑडिट करत होतो. पहिल्या वर्षी मी गेलो तर एक तरुण मुलगा सेल्समध्ये काम करत होता. आमच्या सगळ्या डेटर्स रिलेटेड क्वेरीज तो हँडल करत होता. दुसऱ्या वर्षी मी ऑडिटला गेलो तेव्हा तो परचेस आणि स्टोअर्समध्ये काम करत होता. मला कळेना हा विजयभाई तिकडे कुठे गेला. तिसऱ्या वर्षी गेलो तर तो फायनान्स हेड म्हणून काम करत होता, बँकिंगचे डिसिजन घेत होता.
दुसऱ्या वर्षीच्या शेवटी मला कळलं की हा त्या एमडींचा किंवा ओनरचा मुलगा आहे आणि त्यांनी मुलाला 5 वर्ष प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक वर्ष याप्रमाणे ट्रेनिंग घ्यायला लावलं. 5व्या वर्षी तो पूर्णपणे तयार झाल्यावरती त्याला डायरेक्टर केला. यालाच रंगीत तालीम म्हणतात. या प्रश्नाचा दुसरा भाग असा, दुसरं उत्तर जे आहे मी असं सांगेन, आज बिझनेसमध्ये किंवा बिझनेसच्या वर्ल्डमध्ये अशी बरीच सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, अशी बरीच ट्रेनिंग टूल्स अवेलेबल आहेत ज्याद्वारे आपल्याला बिझनेस सिम्युलेशन करता येतं. जसं विमानाचा पायलट हे एका सिम्युलेटरमध्ये बसून वेगवेगळ्या रनवेची, वेगवेगळ्या उड्डाणांची आणि याची प्रॅक्टिस करतो, तशीच बिझनेसची सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये सिनारिओज क्रिएट केलेले असतात. बिझनेसमन त्यांचे डिसिजन घेतो, मार्केटमधल्या वेगवेगळ्या टेस्ट अप्लाय करून त्यांचे डिसिजन चुकलेत का बरोबर आहे, त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट हवे याचंही ट्रेनिंग दिलं जातं. सो ॲक्च्युअल लाईफमध्ये तुम्ही एखाद्या सिनारिओमध्ये काम करून ट्रेनिंग घेणं ॲज अ सिम्युलेटर आणि सिम्युलेशनमधल्या या सॉफ्टवेअर्समध्ये काम करणं, या दोन्ही दृष्टींनी तुम्ही बिझनेसमध्ये शिरण्याची रंगीत तालीम करू शकता. मला असं वाटतं की तरुण पिढीतल्या बऱ्याचशा मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये ही सॉफ्टवेअर्स दिली जातात किंवा काही प्रोफेशनल कोर्सेसमध्ये मी सांगितल्याप्रमाणे CA, डॉक्टर्स या सगळ्यांना ही रंगीत तालीम करायची संधी मिळते आणि ती कोणी बायपास करू नये, कारण ती जी महत्त्वाची 1-2 वर्ष घातली असतात त्याच्यावरच तुमचा बिझनेसचा पाया आणि सक्सेस ठरते. थँक्यू सर. म्हणजे हे उत्तर फार महत्त्वाचं आहे, खास करून जेव्हा नवीन एखादी सुरुवात असते बिझनेसची तेव्हा. सर, आणि एक प्रश्न असा की जेस्टेशन पिरियड म्हणजे नेमकं काय आणि ते रंगीत तालिमेशी त्याचा काही संबंध आहे का? म्हणजे रंगीत तालीम केली तर जेस्टेशन पिरियड कमी होईल का? आणि आणखीन एक उपप्रश्न विचारते की बिझनेस सुरुवात केली आहे मी, पण स्टॉप लॉस अशी काही कन्सेप्ट आधीच डोक्यात ठेवावी का आणि तो कॅल्क्युलेट कसा करावा? हा एक आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे अर्पिता, की जस्टेशन पिरियड म्हणजे काय? एखादा बिझनेस करताना रंगीत तालीम केली आहे, नाही केली आहे किंवा कुठल्याही केसमध्ये तो बिझनेस सक्सेसफुल व्हायला काही ठराविक पिरियड लागतो. बिझनेस टू बिझनेस हा काळ हा बदलत असतो, कमी जास्त होत असतो. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल कपॅसिटीवरती सुद्धा हा काळ कमी जास्त होत असतो. किती काळ आपण सक्सेस होण्याकरता थांबावं, किती काळ आपण कष्ट घ्यावेत, याला आपण जस्टेशन पिरियड म्हणतो. एखादा बिझनेस सक्सेस होणं म्हणजे काय? तर फायनान्सच्या दृष्टीने विचार केला तर जी इन्व्हेस्टमेंट केली आहे, जेवढे रिटर्न्स तुला बाहेर मिळणार आहेत तेवढे रिटर्न तुम्हाला बिझनेसमधनं मिळायला लागले, तुमच्या सगळ्या कॉस्ट निघायला लागल्या, तुमचे एम्प्लॉईज सक्सेसफुल व्हायला लागले की आपण तो बिझनेस सक्सेसफुल झाला असं म्हणू शकतो. जस्टेशन पिरियड किती असावा याला एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर देणं खूप कठीण आहे, कारण हा प्रत्येक बिझनेसचा, प्रत्येक ओनरचा हा वेगवेगळा असू शकतो. बिझनेस सिम्युलेशनचा फायदा काय होतो तर तुम्हाला अंदाज येतो की हा बिझनेस सक्सेस व्हायला किती काळ लागू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादी CA प्रॅक्टिसमध्ये मी सुरू केलं, माझा जर का ती वडिलोपार्जित बिझनेस असेल किंवा मी दुसऱ्या CA बरोबर काम केलं, त्यांच्याकडनंच काही मला फाईल्स किंवा काही बिझनेस मिळाला, तर माझा बिझनेस कदाचित काही महिन्यांमध्ये सक्सेसफुल होईल, माझा कॉस्ट काही महिन्यांमध्ये निघायला लागू शकेल. सेम वैद्यकीय याच्यात पण होऊ शकतं. काही केसेसमध्ये जर मी स्क्रॅचपासून सुरू करत असेल, अगदी पहिला क्लायंट मिळवण्यापासून मी सुरू करत असेल, तर हा जस्टेशन पिरियड माझा जास्तही असू शकतो. आणि याच्यातच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की स्टॉप लॉस म्हणजे काय? तर एखादा बिझनेसमन ज्यावेळेला स्वतःचे कष्ट, स्वतःचे एफर्ट्स आणि स्वतःचं भांडवल बिझनेसमध्ये घालतो, तो किती घालतोय? म्हणजे मी बिझनेस सुरू करताना 1 कोटी रुपये घेऊन बिझनेसमध्ये उतरलो, मी सगळे 1 कोटी बिझनेसमध्ये घातले आणि माझा बिझनेस जर का पहिले 4 महिने लॉसमध्ये गेला, तर ते 1 कोटी रुपये संपून गेले. मला पुन्हा पैसे उभे करावे लागतील, कुठनं तरी कर्ज घ्यावं लागेल. ते मी घेऊ शकत नसेल तर मला माझा बिझनेस बंद करावा लागेल. दुसरा एखादा बिझनेसमन आहे, त्यांनी ते 1 कोटी रुपये एकदम न घालता पहिले 50 घातले, मग 10 घातले, तर त्याला तो जास्त काळापर्यंत बिझनेस चालू ठेवता येऊ शकतो. सो या जस्टेशन पिरियडवरतीच माझा स्टॉप लॉस कधी घ्यायचा हा निर्णय डिपेंड होतो. वडिलोपार्जित बिझनेसचा तू याच्यामध्ये उल्लेख केलास की वडिलोपार्जित बिझनेस असेल तर तुमच्याकडे हे सुरुवातीचं भांडवल आधीच तयार असू शकतं, तुमच्याकडे मार्केट आधी तयार असू शकतं, तुमच्याकडे याचं ज्ञान तयार असू शकतं. अशा केसमध्ये तुमचा जस्टेशन पिरियड खूप चांगला असतो. तुम्हाला स्टॉप लॉस इमिजिएटली घ्यायची गरज पडत नाही किंवा तुम्हाला स्टॉप लॉसपर्यंत जायची गरजच पडू शकत नाही.
ह्याच्याकरता तुमचा पेशन्स, कॅल्क्युलेशन्स हे तुम्हाला तयार ठेवावे लागतात. आता मी सपोज एखादा बिझनेस सुरू केला, 1 कोटी रुपये घेऊन सुरू केला, ते पैसे संपले, माझा अजून रेव्हेन्यू जनरेट होत नाहीये, मग मला विचार करावा लागतो की मी पुढचं भांडवल अजून घालावं का बास करून दुसरीकडे कामाला लागावं. दॅट इज नोन ॲज अ स्टॉप लॉस, जे शेअर मार्केटमध्ये आपण प्रिन्सिपल वापरतो. पुन्हा एकदा सांगेन की हा प्रत्येकाच्या कपॅसिटीचा, प्रत्येकाच्या अंडरस्टँडिंगचा, त्यांनी केलेल्या सिम्युलेशनचा किंवा प्रॅक्टिसचा भाग आहे. याच्याकरता फायनान्शियल एक्सपर्ट्स किंवा मॅनेजमेंट एक्सपर्ट्सचा वेळोवेळी सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. मी असे काही बिझनेस बघितलेत की ते जे वाहवत जातात, सुरुवातीला पैसे घालतात, नंतर कर्ज काढतात, नंतर घरदार विकून तो बिझनेस करतात. काही वर्षानंतर असं लक्षात येतं की आपली लाईनच चुकलेली आहे. हे जर त्यांनी आधीच सल्ला घेतला असेल तर ते वेळेवरती आपला स्टॉप घेऊ शकतात आणि लॉस वाचवू शकतात. सर, थोडक्यात तुम्ही काय करावं आणि काय करू नये ह्याची एक समरीज दिली आम्हाला. आत्ता विषय बोलताना असं झालं की वडिलोपार्जित काही व्यवसाय असतात, तर त्याच्यात जाण्याचे फायदे तर काही तुम्ही नमूद केले, पण काही तोटे सुद्धा असतात का? वडिलोपार्जित बिझनेस म्हटलं की आपल्याकडे थोडा पॉलिटिकल लोकांनी जे घराणेशाही आणि नेपोटिझमला जी शिव्या घालायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे बरेच लोक बिथरतात. मी काही तरुण पिढीतली अशी मुलं बघितली आहेत की केवळ ह्या घराणेशाहीच्या आरोपामुळे ती म्हणतात मला माझ्या वडिलांचा बिझनेस करायचा नाहीये. मला पर्सनली विचारशील तर माझा या विधानाला पूर्णपणे विरोध आहे. जर माझे वडील डॉक्टर असतील तर बालपणापासूनच मला वैद्यकीय व्यवसायाची माहिती असते. पेशंट्सचे रात्री अपरात्री येणारे फोन, त्यांची हॉस्पिटलमध्ये होणारी धावपळ, त्यांची दुःख, त्यांच्या वेदना हे बघायची मला सवय असते. हे प्रत्येक याला ॲप्लिकेबल होतं. जर आमच्या घरामध्ये एखादा कलाकृती सादर करण्याचा बिझनेस असेल, त्यांची आवड असेल, तर मला हे माहिती असतं की त्या व्यवसायाचे प्रॉफिटेबल करण्याकरता काय चॅलेंजेस आहेत, सुरुवातीपासून त्याची काळजी कशी घ्यावी. माझ्या घरात रिअल इस्टेटचा किंवा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस असेल तर मला माहिती असतं की मटेरियलच्या काय मर्यादा आहेत, लेबरचे काय प्रॉब्लेम आहेत. हे सगळे जर लहानपणापासून माहिती असेल तर त्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल होण्याचे माझे चान्सेस डेफिनेटली वाढतात. प्लस वडिलोपार्जित जर बिझनेस सक्सेसफुल असेल तर डेफिनेटली तो सगळा अनुभव, तो पैसा, ते मार्केट, तिथले लोक हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. असं असताना म्हणजे माझ्या वडिलोपार्जित याच्यामधनं काहीतरी चांगल्या गोष्टी माझ्याकडे असताना उगाच कुठला तरी नेपोटिझमचा आरोप झाला म्हणून दुसरं काहीतरी करून भीक मागायला बाहेर जाणं हे काही मला योग्य वाटत नाही. त्यामुळे वडिलोपार्जित धंदा असेल तर तो डेफिनेटली करावा. आणि मी आजकालच्या माझ्या क्लायंट्सच्या याच्यामध्ये खूप उदाहरणं बघितली आहेत की सेकंड पिढीमधले जे एंटरप्रेनर्स असतात ते खूप चांगले सक्सेसफुल होतात. सेकंड किंवा थर्ड पिढीचे त्याच्याकरता सक्सेसफुल होण्याकरता काही वेगळे फॉर्म्युला आहेत. पण वडिलोपार्जित धंदा असेल तर तो डेफिनेटली करावा आणि त्याच्यामध्ये सक्सेस डेफिनेटली मिळू शकतं. नक्कीच, म्हणजे अनुभवाची शिदोरी या लोकांकडे असते. तरी सुद्धा सर, पुन्हा एकदा प्रश्न असाच असतो की वडिलांनी तो सक्सेसफुली रन केलाय, मी सक्सेसफुली रन करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? म्हणजे फॅमिली बिझनेस आहे, मी त्याच्यात उतरलोय, कंपल्सरी किंवा व्हॉलंटरी म्हणूया, तर तो सक्सेसफुल करण्यासाठी नक्की काय मी तपासायला पाहिजे, काय स्किल सेट माझ्यात असायला पाहिजे? वडिलोपार्जित जरी बिझनेस असला तरी सुद्धा नव्या एंटरप्रेनर्सकडे त्याला लागणारी स्किल सेट जी बाहेरनं लागतात ती असावीच लागतात. उदाहरणार्थ, वडिलांचं हॉस्पिटल आहे आणि मी जर डॉक्टरच झालो नाही मुळात तर मी त्या हॉस्पिटलमध्ये काही करू शकणार, कचरा काढण्याशिवाय दुसरं काही करू शकणार नाही. नक्की. वडिलांचं जर का चार्टर्ड अकाउंटंटची प्रॅक्टिस आहे तर मी सीएची परीक्षा पास झालो नाही तर मी त्या बिझनेसमध्ये काही करू शकणार. सो पहिली स्टेप सक्सेसफुल होण्याकरता मला त्या विषयाचं सखोल ज्ञान घ्यायला हवं. दुसरी गोष्ट, त्या विषयातले जे कंगोरे आहेत, त्यातले जे सॉफ्ट पॉईंट आहेत, त्यातले जे रिस्क पॉईंट आहेत ते मला समजून घ्यायला हवेत. जो वडिलोपार्जित बिझनेस आहे तो गेली 10, 15, 25 वर्ष काहीतरी चालू आहे. डेफिनेटली काळानुरूप त्यामध्ये बदल होत असतात. 10 वर्षापूर्वीचा मेडिकल बिझनेस आणि आजचा मेडिकल बिझनेस याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. चार्टर्ड अकाउंटंट ऑल्सो 10 वर्षापूर्वी सर्व्हिस टॅक्स होता, व्हॅट होता, आता जीएसटी आलाय. तुम्ही जर तेच कायदे किंवा तेच हे घेऊन बसलात किंवा ऑडिटच्या त्याच मेथड, मॅन्युअली टिकमार्क करण्याच्या मेथड घेऊन माझे वडील ऑडिट करत होते आणि मी जर तेच करत बसलो तर मला मार्केटमध्ये काही किंमत नाहीये.
सो मला वडिलोपार्जित बिझनेस घेताना त्या बिझनेसचे जे चांगले पॉईंट्स होते ते उचलायचे आणि ज्या लिमिटेशन्स होत्या त्या ओव्हरकम करण्याकरता नवी सॉफ्टवेअर्स, नवी टूल्स, नवी मेथड्स, नव्या एक्सटर्नल काही जर का मला मदत घ्यायची असेल तर त्या सगळ्या गोष्टी मला बिझनेसमध्ये आणायला पाहिजेत. कुठलाही बिझनेस सक्सेसफुल होण्याकरता बरेचसे कष्ट, बराचसा अभ्यास, बरीचशी तयारी ही तुम्हाला करावीच लागते. मग ते हॉटेल असू दे, हॉस्पिटल असू दे, एखादा प्रोफेशन असू दे किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी असू दे. मी असं बघितलंय की वडिलोपार्जित धंदा होता, अमुक एका पद्धतीने बिल्डिंग बांधत होते आणि आता जर मी त्याच पद्धतीने काम करायला लागलो तर माझे फ्लॅट्स हे त्या व्हॅल्यूला विकले जाणार नाहीत. नवी टेक्नॉलॉजी आले. मला आठवतं की 30 वर्षापूर्वी एक मजला बांधायला 3 महिने लागत असत. आत्ता माझ्या बिल्डिंगमध्ये साधारणपणे 27 दिवसांमध्ये त्यांनी एक मजला उठवलाय. सो 3 महिन्यामध्ये 3 मजले बांधू शकतात. सो हे नवं मॉडर्न टेक्निक हे जर का पुढच्या पिढीने आणलं तर वडिलोपार्जित बिझनेस त्यांना जास्त सक्सेस करता येतो. फायनान्समध्येही तसंच आहे. बिझनेसमध्ये वडिलांनी स्वतःचा पैसा घातला असेल तर आता त्या पैशावरती तुम्ही किती ग्रो होऊ शकता या लिमिटेशनचाही तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. सो वडिलोपार्जित बिझनेस करावा, पण त्याच्यात मॉडर्नायझेशन आणावं, तरच तुम्हाला सक्सेस मिळू शकते. सर, याच उत्तराला धरून एक प्रश्न विचारते. बिझनेस वडिलोपार्जित आहे, बरोबर. आता पुन्हा तो पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा आहे. यामध्ये जेव्हा मी हा बिझनेस रन करणार आहे, माझ्यासोबत माझे भावंड असणार आहेत, नवरा बायको असणार आहेत, असे वेगवेगळे पार्टनरशिप्स असणार आहेत. तर हे नेमकं कसं रन करायचं, याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात. एकमेकांचे स्वभाव, स्किल सेट, या सगळ्या पॅरामीटर्सचा कसा विचार करायचा? अर्पिता, अकाउंटिंग प्रोफेशनचा 11वीचा जर का तू सिलेबस आठवलास तर तुला एक लक्षात येईल की बिझनेस एंटिटी आणि इंडिव्हिज्युअल हे 2 वेगळे धरले जातात. हो. किंवा हिंदी पिक्चरमध्ये म्हणतात, आज मैं एक बाप की हैसियत से नहीं बट पुलिस ऑफिसर की हैसियत से बात कर रहा हूं. सेम. भाऊ बहीण असू देत, भाऊ भाऊ असू देत, वडील मुलगा असू देत, नवरा बायको असू देत, तुम्ही ज्यावेळेला घरातनं बाहेर पडून बिझनेसमध्ये शिरता किंवा बिझनेसच्या ऑफिसमध्ये शिरता त्यावेळेला तुमच्या नात्याचे कंगोरे बाजूला ठेवून बिझनेस पार्टनर म्हणून विचार केला पाहिजे. बिझनेस पार्टनर म्हणून विचार करताना काय करतो आपण, तर एकमेकांचे जे सॉफ्ट पॉइंट आहेत, एकमेकांचे जे वीक पॉइंट आहेत आणि एकमेकांच्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं असेल. उदाहरणार्थ, सपोज माझा भाऊ आणि मी बिझनेस करतोय, तो चांगला मार्केटिंग करू शकतोय आणि मी चांगला टेक्निकल मनुष्य आहे, तर प्रोडक्शनवरती काम करणं, स्टोअर्स हँडल करणं, परचेस करणं, नवी टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं, याच्यावर मी काम करू शकतो, पण मी प्रॉडक्ट विकू शकत नाही कारण मार्केटिंगमधला तो एक्सपर्ट आहे. सो ही सगळी कामं करताना एकमेकांच्या स्ट्रेंथ्स ओळखून त्याप्रमाणे एरियाचं अलोकेशन करणं किंवा त्याप्रमाणे कामांची विभागणी करणं आणि या स्ट्रेंथचा मॅक्झिमम फायदा करून घेणं हे बिझनेसला आवश्यक असतं. तसंच काही काही विकनेसेस पण असतात की नवरा बायकोंच्या बिझनेसमध्ये बरेचदा असतं की लेडीज असतात किंवा बायको असते, ती बिझनेसमध्ये डे टू डे याच्यात काम करत नाही, पण मग अशा वेळेला ती ॲडमिन बघू शकते का, एखादा बिझनेसला लागणारा सपोर्टिंग मार्केटिंग किंवा डिझायनिंग आणि याचा एरिया ती हँडल करू शकते का. अशा कुठे जर स्ट्रेंथ्स तुम्हाला वापरता आल्या तर हा फॅमिली बिझनेस हा सुद्धा सक्सेसफुल करता येतो. मी असे खूप बिझनेस बघितलेत की जिथे 2, 3 किंवा 4, 5 घरातले पार्टनर सक्सेसफुली हँडल करतात. त्यांनी स्वतःचे स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्स केलेले आहेत. 2 जर का पार्टनर्स एका एरियामध्ये स्ट्रॉंग असतील तर अजून एक प्रश्न येतो की मग कोणी लीड घ्यायचा त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मग तुम्हाला ठरवावं लागतं की ओके, जरी 2 जण आपण मार्केटिंगमध्ये चांगले असले तरी मी मार्केटिंग बघतो, तू हे कर, किंवा 6 महिन्यानंतर आपण बदलूया, काहीतरी करूया. पण याचा ॲनालिसिस करून, हे डिस्कस करून त्याप्रमाणे तुम्ही समजूतदारपणे हे निर्णय घेणं खूप गरजेचं असतं. नाहीतर याच्यामध्ये क्लॅशेस होत राहतात आणि ते क्लॅशेस झाले की बिझनेसला हानिकारक ठरतात. सो बिझनेस सक्सेसफुल करता येतो, पण क्लॅरिटी हवी. नक्कीच, म्हणजे क्लॅरिटी खूप महत्वाची आहेच. म्हणजे तुम्ही म्हणाला तसं स्ट्रेंथ समजल्या पाहिजेत, विकनेसेस असल्या पाहिजेत, जे काही आहेत त्या समजल्या पाहिजेत. आता ह्या सगळ्यामध्ये ना, जेव्हा समजा मी एखाद्या मार्केटिंग एजन्सीच्या थ्रू काम करते, मी एक्सपर्ट आहे मार्केटिंग एरियात, तर माझा ना तो कम्फर्ट झोन होऊन जातो. तर हा कम्फर्ट झोन बिझनेसला अफेक्ट करतो, तर तो कसा करतो किंवा करत नाही का? बिझनेसचं एक मूळ तत्व आहे की कधीही, मी हे बिझनेसच सांगत नाही, हे बिझनेस, प्रोफेशन, स्पोर्ट्स, आर्ट, हॉबीज, हे सगळ्या एरियामध्ये जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जाता त्यावेळेला तुमचं काहीतरी नवं करण्याची,
काहीतरी ॲडिशनल करण्याची, काहीतरी वेगळं करून दाखवण्याची किंवा अर्न करण्याची ही जी तुमची अर्ज असते ती तुमची कमी होत जाते. चाललंय ते चांगलं चाललंय, अजून कशाला हातपाय मारा, कुठे धावपळत जायचंय. तुमची डेव्हलपमेंट थांबते, तुमची ग्रोथ थांबते. बिझनेसमध्ये एक लक्षात ठेवायला हवं की सपोज कम्फर्टमध्ये तुमचा बिझनेस हा दरवर्षी 5% वाढत असेल. अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये इन्फ्लेशनच मुळे 8 आणि 10% वाढत जातं. सो 5% तुमचा बिझनेस वाढतो, इन्फ्लेशन 8% वाढतंय, तुमची मार्जिन हळूहळू हळूहळू कमी होत जाणार आणि एक दिवशी बिझनेस लॉसमध्ये येणार आहे. जे बिझनेस कम्फर्टमध्ये गेले, त्यांनी नवी टेक्नॉलॉजी आणली नाही, जुन्याच याच्यावर काम करत राहिले, ते काही वर्षात काही महिन्यात आउटडेट झाले. आपल्याला हा कोविडमध्ये प्रकर्षाने जाणवलं की तुमच्या बिझनेसचा पूर्ण विचार करणं, त्याच्या दृष्टीने तुमच्या बिझनेसमध्ये चेंजेस करणं हे अतिशय आवश्यक होतं. सिंपल उदाहरण, ज्या 10-12 इन्स्ट्रुमेंट्स घरामध्ये होती, कॅमेरा होता, घड्याळं होती, अलार्म क्लॉक्स होती, तुमचे टाइम कीपर्स होते, हे सगळे मोबाईलनी खाऊन टाकले. तुमची पत्र खाऊन टाकली. पोस्ट डिपार्टमेंट ऑलमोस्ट बंद पडायला आलं. ज्या लोकांनी आपले बिझनेस त्याप्रमाणे चेंज केले ते ग्रो झाले. हे कधी होऊ शकतं? तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये न राहता नवं काहीतरी करण्याचा, अचीव करण्याचा सतत विचार करता, त्याच वेळेला तुम्ही कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडता. हे मी नुसतं बिझनेस करताच म्हणेन असं नाही, प्रोफेशनमध्ये पण आहे. नाही, मगाशी उदाहरण दिलं, एखादा आर्ट करणारी संस्था आहे की जे गाणी करतात. पूर्वीच्या काळी तुम्ही गाणी करून रेकॉर्ड करून विकू शकत होतात. आता ती सगळी अवेलेबल आहेत तुम्हाला नेटवरती. तुम्हाला नवं काहीतरी केलं पाहिजे. आता तुम्हाला 40 मिनिटाचा राग ऐकायला वेळ नाहीये, तुम्हाला 3 मिनिटाचं क्विक बंदिश केली पाहिजे. तुम्हाला कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायला पाहिजे, नवा काहीतरी विचार करायला पाहिजे, तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. कम्फर्ट झोनमध्ये जाऊन कोणीही सक्सेस होऊ शकत नाही लॉंग रनमध्ये. शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला छान बरं वाटत असतं, तुम्ही घरात झोपून राहा, काही होणार नाही. म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये असणं फारच धोकादायक. अगदी अगदी अगदी. आणि हे सगळे आलंय, म्हणजे खेळापासनं आर्टपर्यंत, बिझनेसपासनं प्रोफेशनपर्यंत. इव्हन कुकिंगमध्ये तुम्ही जर ठरवलं मी कम्फर्ट झोनमध्ये राहणार, रोज आमटी भात करणार आहे, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी घरातले लोक बाहेरचं खायला सुरुवात करतात. बरोबर. सर, आणि एक विषय, ध्येय. व्यवसाय करताना ध्येय माहीत असलं पाहिजे. तर मग व्यवसायाचं ध्येय पैसा, प्रॉफिट, सेल्स वाढतोय एवढंच असावं का बाकी काही अँगल्स आहेत त्या ध्येयासाठी? म्हणजे एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन किंवा इतर काही मूल्य, लॉंग टर्म ग्रोथ कशी मिळवावी, हे सगळं महत्वाचं आहे का या सगळ्यामध्ये? कुठल्याही व्यवसायाचं मूळ ध्येय हे प्रॉफिट, सेल्स अचीव करणं असतं. फक्त ते ध्येय असून उपयोग होत नाही, पण ते ध्येयही सोडून चालत नाही. म्हणजे दुधारी तलवार आहे की तुम्ही जर का ते विसरलात तर तुमचा बिझनेसच राहणार नाही. जर तुमचा सेल्स प्रॉपर झाला नाही आणि प्रॉफिट झाला नाही तर तुमचा बिझनेस टिकणार नाही. आणि बिझनेस टिकवण्याकरता फक्त ते असूनही चालत नाही. थोडासा कन्फ्युजिंग कन्सेप्ट आहे की याच्याशिवाय चालत नाही पण हे असूनही पुरं पडत नाहीये. फॉर एक्झाम्पल, मी एखादा CA मध्ये काम करतोय आणि माझा मॅक्झिमम क्लायंट्स आहेत. मी दरवर्षी एवढं बिलिंग करतोय. मी फक्त व्हॉल्यूम वाढवत गेलो. मी आज 100 रिटर्न भरत होतो, उद्या 500 कामं घेतली. पण मी त्या सगळ्या लोकांना वेळ देऊ शकतोय का? त्यांच्या शंकांचं निरसन करू शकतोय का? त्यांना टाइमली सर्व्हिस देऊ शकतोय का? त्यांना प्रॉपर ॲडवाईस देऊ शकतोय का? हे करत असताना मी माझ्या हाताखालच्या लोकांवरती किती दबाव टाकतोय, किती ताण त्यांना देतोय, माझ्या अवेलेबल रिसोर्सेसमध्ये ते शक्य आहे का? हे करत असताना सपोज मी दिवसाला 12-12 तास काम केलं, 6 महिने ही रिटर्नची कामं केली, गेल्या वर्षी 5 लाखाची कामं केली, ती वर्षी 25 लाखाची कामं केली आणि 6व्या महिन्यात माझ्या छातीत कळ आली आणि सगळं संपलं. याचा काही उपयोग नाही. या सगळ्याचा बॅलन्स करणं गरजेचं आहे. सो तू म्हणतेस ते बरोबर आहे की प्रत्येक बिझनेस हा आपली ध्येय किंवा आपली उद्दिष्ट ठरवतो. प्रत्येक बिझनेसची काही उद्दिष्ट आहेत. म्हणजे माझा केटरिंगचा बिझनेस आहे तर मला माझ्या मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्ट्स ही डिलिव्हर केलीच पाहिजेत. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये मला वाटेल ती प्राईज न लावता योग्य प्राईजमध्ये तेवढ्या प्लेट्स पुरवणं हे गरजेचं आहे. पण हे करत असताना ती चव, ती स्वच्छता, ते हायजीन, लोकांचं सॅटिस्फॅक्शन, त्यांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी ह्याचा मला विचार करणं खूप गरजेचं आहे. सो ह्या सगळ्याचा विचार केला तर बिझनेस सक्सेसफुल होतो. सेंटरला शेवटी प्रॉफिट आणि सेल्स हा राहणारच आहे. पण सक्सेस काय, तर नुसता सेल्स आणि प्रॉफिट नाही, तर ओव्हरऑल सक्सेस. सर, आणि एक प्रश्न खूप वेळेला विचारला जातो तो असा की माझं शिक्षण, माझी आवड आणि व्यवसाय असे 3 बिंदू धरले तर हा
सगळे एकमेकांना जोडायचे कसं? म्हणजे हा त्रिकोण ही अशी रचना आहे की जी तोडणं किंवा जी ब्रेक करणं कठीण असतं. तर हा त्रिकोण तयार कसा करायचा? अ, हे जे तू त्रिकोणाचे 3 बिंदू सांगितले त्यातला सुरुवात करताना शिक्षण हा खूप महत्वाचा आहे. हा बिझनेस कंटिन्यू करताना माझी आवड किंवा माझी बॅकग्राऊंड, मग ती फॅमिली बॅकग्राऊंड असेल, मला एखादी गोष्ट आवडत असेल, हा खूप महत्वाचा काय ठरतो कंटिन्युटी किंवा सक्सेस करता. आणि बिझनेसचे पॅरामीटर्स फॉलो करणं हे केव्हाही गरजेचं आहे. या 3 मधनं तुम्हाला बाहेर पडणं मोस्टली शक्य होत नाही. म्हणजे आपण जर का सक्सेसफुल बिझनेसमन बघितले तर त्यांच्याकडे या 3 पैकी 2 गोष्टींमधली स्पेशलायझेशन हे असतं. काहीच असे मी बिझनेसमन बघितलेत की त्यांची आवडही नव्हती, त्यांच्याकडे याचं शिक्षणही नाहीये आणि ते वेगळाच काहीतरी बिझनेस करून त्याच्यात सक्सेस आली. पण अशी उदाहरणं खूप विरळ असतात. त्यामुळे बिझनेस सक्सेस होण्याकरता त्याचं प्रॉपर शिक्षण, त्याची आवड ह्या 2 गोष्टी असतील तर बिझनेसची मूल्य जपून तुम्हाला हा बिझनेस सक्सेस करता येतो. काही उदाहरणं अशी आपल्याला खूप वेगळी दिसतात. म्हणजे माझ्या ओळखीमध्ये असे काही उदाहरणं आहेत की शिक्षणाने ते डॉक्टर आहेत, पण आता कला क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतायत. किंवा माझ्या ओळखीमध्ये काही इंजिनियर्स आहेत की जे कला क्षेत्रात किंवा नाट्य क्षेत्रात काहीतरी चांगलं काम करतायत. हा पुन्हा शिक्षण आहे पण आवड वेगळी आहे. सुरुवात कुठेतरी माझ्या ओळखीत एक मी ज्यांच्याकडे गाडी रिपेअर करतो तो मनुष्य स्वतः ऑटोमोबाईल इंजिनियर आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी PhD केलेली आहे मराठी लिटरेचरमध्ये. काय संबंध आहे? तर शिक्षण आणि आवड याची सांगड घालून तो दोन्ही गोष्टी व्यवस्थित सक्सेसफुल करू शकतो. नक्कीच. सर, व्यवसाय करत असताना काही गोष्टी आपल्याला टाळता येत नाहीत आणि त्या आपल्यासमोर त्याचे अनुभव किंवा आपण त्यासमोर बघत असतो. त्यापैकी काही प्रॅक्टिसेस ना चुकीच्या असतात. म्हणजे आपण सर्व्हिस दिली आहे पण त्याचे पैसेच मिळत नाही, म्हणजे बॅड डेप्स, किंवा काही गोष्टी आपल्या समोर घडतायत, आपल्याला ते मान्य नाही आहेत आणि त्या कराव्या लागतात किंवा करून घ्याव्या लागतात. तर ह्या चुकीच्या प्रॅक्टिसेस बद्दल किंवा त्या कशा हाताळायच्या आणि त्यांच्यापासून आपल्याला आपल्या व्यवसायाला कसं वाचवायचं? मगाशी मी अर्पिता एक म्हटलं की प्रत्येक बिझनेसमननी किंवा नव्या एंटरप्रेनरनी ही काही स्वतःची मूल्य ठरवायची असतात. सुरुवातीला ती मूल्य त्यांनी लिहून ठेवली तरी सुद्धा चालतात की मी हे गोष्टी करणार नाही किंवा मी या गोष्टी टाळीन. काही गोष्टी कंपल्शननी तुम्हाला करायला लागतात. मी जरी कितीही ठरवलं की अमुक या गोष्टी मी करणार नाही, कट प्रॅक्टिस करणार नाही, पण जर मला करायला लागत असेल तर काय करावं? जर मला बिझनेस बंद करायला लागणार असेल तर मला या गोष्टी टाळताही येत नाहीत. आता हा खूप काय म्हणतात द्विधा मनस्थितीचा प्रसंग येतो. माझा सगळ्या बिझनेस ओनर्सना किंवा जे स्टार्ट करू इच्छितात त्यांना हेच आहे की तुम्ही तुमची मूल्य लिहून ठेवा आणि ती मूल्य पुरेपूर पाळायचा हा तुम्ही प्रयत्न करा. जर त्याला कोणी छेद देत असेल, जर त्याला कोणी चॅलेंज करत असेल तर त्या बिझनेसपासून लांब राहा. बिझनेसची कमतरता तुम्हाला कधीही जाणवणार नाही. तुम्हाला कधी कधी असं लक्षात येतं की समोरचा मनुष्य हा ती प्रॉमिस केलेली क्वालिटी देत नाहीये, तर तुम्ही अशा लोकांशी बिझनेस करू नका. ज्या गोष्टी पटत नाहीत त्या तुम्ही करू नका. वेळेप्रसंगी मनाच्या विरुद्ध जाऊन 100 रुपयाचा प्रॉफिट करण्यापेक्षा आपल्या मनाचा एकूण 50 रुपये कमी प्रॉफिट केलेला सुद्धा चांगला असतो. तुमच्या मनाला, तुमच्या बिझनेसच्या एथिक्सना, तुमच्या पार्टनर्सच्या रिक्वायरमेंट्सना किंवा तुमच्या एम्प्लॉईजच्या सॅटिस्फॅक्शन करता जे योग्य वाटेल, जे तुम्हाला पटेल तेच करा. आणि त्याच्या विरोधात जर कोणी जात असेल तर निश्चित त्याला विरोध करा, त्याच्याशी भांडा किंवा त्याच्या बिझनेसमधनं बाहेर पडा. माझं सगळं बिझनेसमधनं हे सांगणं आहे की जे पटत नाही ते अजिबात करू नका. जे योग्य वाटत नाही त्याच्या मागे केवळ कोणीतरी कंपल्सरी करते किंवा अशीच प्रथा आहे म्हणून दुधात पाणी घातलंच पाहिजे असं नाही. गेली 10 वर्ष तो करतोय म्हणून 11व्या वर्षी मी केलं पाहिजे. मला पटत नाही, मी नाही करत. बरोबर. हे प्रत्येक बिझनेसमननी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तुमचा जर का पार्टनर या गोष्टी करत असेल आणि तुम्हाला पटत नसेल तर मी म्हणेन विरोध करा, भांडा, सेपरेट व्हा, काही करा. पण जर ते तुम्हाला पटत नसेल, ज्या गोष्टी चुकीच्या आहेत हे तुम्हाला माहिती असेल तर बेलाशक त्यातनं बाहेर पडा. तुमची सक्सेस ही तुमच्या सच्चेपणावरती आणि तुमच्या विल्स आणि याच्यावरतीच ठरलेली असते, दुसऱ्यांच्या कंपल्शनवरती नाही. नक्कीच सर. म्हणजे अनुभव किती महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही इतक्या वर्षाची प्रॅक्टिस आहे तुमची, तुम्ही आम्हाला आज वेळ दिलात, आम्हाला तुमचं मार्गदर्शन मिळालं यासाठी धन्यवाद.
आणि रिइन्व्हेंट नाही करणार आम्ही व्हील, कारण तुम्ही जे सल्ले देताय त्याचा उपयोग करणार आहे आम्ही. आणि आमच्या श्रोत्यांचे प्रश्न असे वारंवार येणार, तुम्ही आम्हाला वारंवार भेटत राहा, अशी आमची इच्छा आहे. थँक्यू अर्पिता, मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि असे काही जर का प्रश्न असतील तर मी श्रोत्यांनाही विनंती करतो की निश्चितपणे हे प्रश्न विचारा. योग्य एक्सपर्ट्सकडनं ही उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू. थँक्यू. मित्रांनो, बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट दर बुधवारी रात्री 8 वाजता रिलीज होतो. तुम्ही नक्की ऐका, तुमचे प्रश्न आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि हा एपिसोड तुम्हाला जर आवडला असेल तर ह्याची लिंक तुमच्या बिझनेस सर्कलमध्ये नक्की शेअर करा. थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी. डिस्क्लेमर. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guests, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.